नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी झणझणीत चवीचा असा कैरीचा ठेचा कसा बनवायचा ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला आपण वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम काय करायचं, एक अगदी कच्ची कैरी घ्या. त्या कैरीचं आपल्याला आता साल हे काढून घ्या. कैरी ही मी अगदी स्वच्छ अशी धुवून घेतली. त्यानंतर त्या कैरीला अगदी कोरडे असं करून घ्यायचं. त्यामुळे काय होणार आहे, आपला हा ठेचा आहे ना अगदी भरपूर दिवस आपण त्याला सहज टिकून घेऊ शकतो. जर आपण कैरी ओली ठेवली तर त्यामुळे काय असणार आहे, आपल्या चटणीला बुरशी खराब होण्याची शक्यता असणार. म्हणून मी कैरी स्वच्छ धुवून तिला अगदी कोरडी पुसून घेतले. त्यानंतर लगेच त्याचं आपण साल हे काढून घ्यायचं. साल काढून झाल्यानंतर लगेच अशा पद्धतीने आपल्याला त्याचा किस तयार करून घ्यायचा. किस जाड बारीक कुठलाही प्रकार तयार केला तरी काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला हवं तेवढे आता आपण कैरीचा किस हा तयार करून घ्यायचा. कितपत आपल्याला ठेचा बनवायचा आहे त्यानुसार आपण कैरीचा किस हा तयार करून घेतला आहे. इथे मी एक मध्यम आकाराची अर्ध्या कैरीचा किस तयार करून घेतला आहे. किस आपला आता परफेक्ट असा तयार झाला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला किस हा तयार करून घ्यायचा. किस तयार करून झाल्यानंतर याची पुढची प्रोसेस कशी तयार करायची ते आपण आता बघणार आहोत. सर्वप्रथम काय करणार आहोत, आपण आता यासाठी लागणाऱ्या मिरच्या भाजून घेणार आहोत. त्याकरिता कढई किंवा पॅन आपण गरम करून घ्यायचा. त्यामध्ये लगेचच आपल्याला मिरची ही अगदी छान हलकासा डाग पडेपर्यंत आपल्याला हिला एकसारखं चमच्याने हलवून तिला व्यवस्थित भाजून घ्यायची. आपली जी मिरची तेवढी परफेक्ट भाजली जाईल ना, तेवढंच अगदी परफेक्ट असा आपला हा ठेचा तयार होतो. नाहीतर जर आपली मिरची थोडी तरी कच्ची राहिली तर त्यामुळे आपला जो ठेचा असतो तो चिकट आणि चवीला म्हणजे बेचव असा तो तयार होतो. म्हणून काय करायचं, आपल्याला मंद आचेवरती छान हलकेसे आपल्या मिरचीला डाग पडेपर्यंत आपल्याला आता ही मिरची अगदी छान भाजून घ्यायची. मिरची चवीला कशी त्यानुसार आपण मिरचीचं प्रमाण हे ठरवून घेऊ शकतो. जर मिरची अगदी कमी तिखट असेल तर तिचं प्रमाण जास्त घ्या, आणि जर ती तिखट असेल तर तिचं प्रमाण थोडं कमी घ्या. त्यामुळे काय असणार आहे, व्यवस्थित आपली चव ही बॅलन्स करता येईल. तर अशा पद्धतीने मऊ होईपर्यंत, म्हणजे हलकीशी आपली मिरची मऊ होईपर्यंत किंवा या पद्धतीचे असे डाग पडेपर्यंत आपल्याला ही मिरची भाजून घ्यायची. मिरची आता आपली भाजून तयार झाली. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा एक अर्ध्या प्लेटमध्ये ह्या मिरचीला काढून घ्या. त्यानंतर यामध्ये आपण काय करणार आहोत, ह्याच पॅनमध्ये आपल्याला मंद आचेवरती छान खमंग होईपर्यंत शेंगदाणे देखील आपण भाजून घेणार आहोत. शेंगदाण्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो. जर तुम्हाला ठेच्यामध्ये शेंगदाणे जास्ती आवडत असेल तर यापेक्षा देखील आपण जास्ती शेंगदाणे घातले तरी काही हरकत नाही. तर इथे छान खमंग होईपर्यंत मी मंद आचेवरती शेंगदाणे अगदी छान असे भाजून घेतले. आपले शेंगदाणे हलकेसे भाजून झाले आता खमंग. त्यानंतर त्यामध्ये लगेच अर्धा चमच्यावर जिरे घालून गरम पॅनमध्ये किंवा ती कढई आपली गरम असते ना त्याच्यामध्येच आपल्याला काय करायचं आहे, जिरे देखील भाजून घ्यायचे. हे दोघेही साहित्य आपण छान भाजून घेतले. लगेचच यांना देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता काढून घेऊया. जिरे जर आपण भाजून यामध्ये घातलं ना, अगदी छान असा आपला हा कुळा तयार होतो. म्हणून इथे मी हा ठेचा बनवताना जिरे हे भाजून घेतले. आमच्या खानदेशामध्ये ठेच्याला खुळा म्हटलं जातं, म्हणून अधूनमधून खळा हा शब्द येऊन जातो. त्यानंतर काय करायचं, याच्यामध्ये 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ हे आपलं नॉर्मल किंवा काळं मिठाचा देखील आपण वापर केला यामध्ये तरी काही हरकत नाही. मीठ जिरे आपण घालून झालं आहे. त्यानंतर काय करणार आहोत, याला छान मिक्सरला ह्या पद्धतीने मिक्सर चालू बंद करत आपल्याला अगदी जाडसर असं याचं वाटण तयार करून घ्यायचं. हा ठेचा आपल्याला अगदी बारीक असा तयार करायचा नाही, अशा पद्धतीने छान जाडसर असा त्याला तयार करायचं आहे. शेंगदाण्याचं पावडर म्हणजे शेंगदाण्याचं केस देखील आपण काढून साल काढून वापरलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर लगेचच याच्यामध्ये जो आपण कैरीचा केस तयार केलेला होता तो यामध्ये घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून आता पुन्हा आणखी काय करणार आहोत, फक्त मिक्सर 1 सेकंदासाठी आपल्याला चालू बंद करत त्याला फिरून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघा अगदी छान असा आपला ठेचा हा तयार झाला आहे. आपण याला भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत देखील अप्रतिम असा हा ठेचा लागतो. अगदी सहज 8 ते 10 दिवस आपण याला टिकून घेऊ शकतो. अगदी परफेक्ट असा झणझणीत चवीचा आंबट गोड तिखट असा आपला ठेचा हा तयार झाला आहे. यावरती काय करणार आहोत, आपण फोडणी देखील लावून घेणार आहोत.
फोडणी ही आपल्या आवडीनुसार, जर तुम्ही तेल हे खाणं अगदी म्हणजे कमी खात असाल तर बिना तेलाची फोडणी देत देखील आपण हा ठेचा खाल्ला ना अगदी छान असा चवीला लागतो. त्यानंतर तेल गरम करून घेतले, अगदी थोडंसं त्यामध्ये जिरे घाला आणि ती फोडणी यावरती लावून अगदी परफेक्ट असा आपला उन्हाळा स्पेशल कैरीचा ठेचा हा तयार झाला आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून कळवा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. अगदी परफेक्ट असा आपला उन्हाळा स्पेशल कैरी ठेचा तयार.